श्री क्षेत्र कोपरेश्वर महाविकास आघाडी कोपर आयोजित गरबा उत्सव मध्ये साड्यांचे वितरण देखील करण्यात आले। साड्यांना महिला मंडळांना अनेक साड्यांचे वितरण व सर्व मान्यवरांचे स्वागत सन्मान देखील मोठ्या उत्साहामध्ये पार पडले। श्री क्षेत्र कोपरेश्वर महाविकास आघाडी कोपरच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या जल्लोषामध्ये करण्यात आले। त्यामधलाच एक भाग म्हणून साड्यांचे वितरण करण्यात आले। हजारो वर्षाची परंपरा आहे। हिंदू धर्म म्हणजे काय हे जगाला दाखवण्याचं आणि जगासमोर ठेवण्याचं ज्या गोष्टी आहेत त्याच्यातला हा एक मोठा मुद्दा आहे की आम्ही स्त्रीकडे कसं बघतोय। तर आमच्या धर्माची शिकवण आहे परस्त्री ही माते समान असते, नारी तू नारायणी। आणि मुलीकडे बहिणीकडे आईकडे बघण्याचा दृष्टिकोन हा देवी समान असतो। अशा या पूर्ण स्त्री जन्माचं या 9 दिवसामध्ये होणारं कौतुक, हा उत्सव हा आमच्या धर्माला कुठेतरी मोठ्या उंचीवर नेऊन ठेवतोय। पण इतर धर्मांची तुलना केली तर एका धर्मामध्ये स्त्रीला उपभोग्य वस्तू ओळखलं जातं, एका धर्मामध्ये स्त्री ही मुलांची खेती आहे, शेती आहे असं समजलं जातं, आणि आमच्या धर्मामध्ये स्त्री ही देवी आहे। आणि हा प्रत्येक स्त्रीचा मान, प्रत्येक स्त्रीचा सन्मान आमच्या धर्माच्या मानाने या ठिकाणी होत असतो। आणि संपूर्ण देशभर या 9 दिवसामध्ये प्रत्येक तरुण असू द्या, लहान बाल असू द्या या वयस्कर असू द्या, या उत्सवामध्ये सामील होत असतात। आणि आमच्या धर्माचं अस्तित्व, धर्म टिकवण्यासाठी जे सामाजिक संघटन असतं, जे धार्मिक एकत्रीकरण असतं, ते या 9 दिवसामध्ये संपूर्ण देशभर होत असतं। आणि त्याचे परिणाम हे आमच्या देशाच्या विकासामध्ये असेल, धर्माच्या या संस्काराच्या या संस्कृतीच्या वाढत्या एकत्रीकरणासाठी असेल, त्याचा नेहमीच उपयोग होत असतो। त्यामुळे अशा उत्सवाचा फायदा हा राष्ट्रासाठी सांस्कृतिक एक उत्सव म्हणून, तो पुढच्या पिढीसाठी हा मोठा ठेवा म्हणून जसा आमच्यासाठी ठेवलेला आहे, तसंच पुढच्या पिढीसाठी हा ठेवा ठेवण्याचं काम आता तरुण वर्ग या उत्सवामध्ये सहभाग घेऊन करत असतो। संपूर्ण देशभरातल्या सगळ्याच माझ्या भारतीय बांधवांना या नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। व्यवस्थित लावून घ्या। घेण्यासाठी तसेच आपल्या मंडळाला आशीर्वाद देण्यासाठी आम्हाला वेळोवेळी आशीर्वाद देणारे, तसेच आम्हालाही मोलाचं सहकार्य करणारे एक उत्कृष्ट नेतृत्व श्री राजू मामाजी पाटील आज इथे आपल्याला मंडळाला त्यांनी भेट दिलेली आहे आणि त्यांचं स्वागत
तसेच व्यवस्थित लावून घ्या. रेंगण व्यवस्थित लावून घ्या. देवी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी तसेच आपल्या मंडळाला आशीर्वाद देण्यासाठी जनसामान्य आम्हाला वेळोवेळी आशीर्वाद देणारे तसेच आम्हालाही मोलाचं सहकार्य करणारे एक उत्कृष्ट नेतृत्व श्री राजू मामाजी पाटील आज इथे आपल्याला मंडळाला त्यांनी भेट दिलेली आहे आणि त्यांचं स्वागत रोहिणी राजकुमार गरज, दुसरं नाव आहे सुमित्रा राठोड. चला उपस्थित असतात वर्षीय सुमित्रा राठोड यांचं विद्यमान सदस्य अस्मिताजी गरज आणि विमलजी पाटील मॅडम